कृतेश मैदान के अंदर, केतन गेंदबाजी करने के लिए तैयार है। केतन भोईर अपनी बोरिंग माप पर तैयार। 51 रनों का लक्ष्य, 51 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय ही बताएगा। मैंडेटरी पावर प्ले, गेंद को ड्राइव करना चाहते थे फ्रंट फुट पर कवर की तरफ, गेंद आई है इस बार स्क्वायरली की तरफ, बल्ले कानूनी किनारा लगा और बल्लेबाज मयूर का खाता खुला है। प्रवेश पाटील रिस्टार, टेंबी खोडाबे, तुम्ही या ठिकाणी आलात हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही रिस्टारात आमच्या या भागाचं वैभवात तुम्ही आलात, त्यामुळे या कार्यक्रमाचे शोभा वाढले आणि त्या पलीकडे 1000 रुपयाची आर्थिक मदत पण केली। एकदा जोरदार टाळ्याचा गजर। प्रवेश पाटील रिस्टार, टेंबी खोडाबे। खराब फील्डिंग, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। दीपेश राऊत यांच्याकडे एक पारितोषिक घेतोय। केतनच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं। अजित चौकार आलाय। फुटबॉल केतन भोईर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्यपूर्व 8 ते 10 वर्ष ज्यांचा दबदबा राहिलाय सफळ विभागामध्ये असा गोलंदाज आहे केतन। आणि मथाणी संघाने मात्र आपला आयकॉन म्हणून त्याची निवड केली। चांगला स्टार्ट बघायला मिळतोय केतनकडनं। खार्डी गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू आपण बघतोय। धावसंख्या आम्हाला सांगतायत 6 झालेले। पुढचा चेंडू, चेंज ऑफ द पेस, हलवारपणे दिशा दिले मयूर, खूप चांगला क्लास 1 क्रिकेट। चेंडू जातोय सरळ मिड विकेट रिझन मधनं, चौकार, डबल डिजिट 10 धावा स्कोर कार्डवर। दहा धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। पुढचा चेंडू केतन, ओ जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय। चांगलं कव्हरअप बघायला मिळतोय। फर्स्ट स्लिप मध्ये स्वप्नील आहे। धावसंख्या 11 वर पोहोचते। 51च टार्गेट सेट आहे, म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 19-40 असं इक्वेशन आहे। 19 चेंडू 40 धावा। महत्वाचा सामना मैदानावरती। डीजे कॅन्डी जे संपूर्ण पालघरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि निश्चितच त्यांच्या सौभाग्यवती आता दाखल झालेले आहेत। गेल्या 3 पर्वात सातत्याने आम्हाला आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे आणि याही पर्वात सौभाग्यवती कोमल कुंदन घरत विठ्ठलवाडी यांच्याकडून 1000 रुपयाची आर्थिक मदत। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। थँक्यू बहिणी, थँक्यू सो मच। मैदानावरती खेळ या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12ला 12चं उत्तर आहे, परंतु उर्वरित 9, 15 आणि 14 हे देखील महत्वाचं आहे। पहिल्या षटकात 12 होत्या प्रतिस्पर्ध्याच्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पहिल्या षटकात इकडे आपण बघितलं तिथेही 12 आहेत। त्या डीजे मात्र आमच्या बरोबर येईल। दुसऱ्या षटकाचा खेळ अगदी लगेच घेऊन येतोय। थँक्यू। वलटो मैदानाच्या आतमध्ये 13च्या सरासरीने बनवायच्या त्या 39 धावा आणि संघाचा गोलंदाज यश चौधरी दाखल झालाय गोलंदाजी ट्रैकवर। कभी बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल का मैच है। 13 के औसत से रन बनाने एक तरफ कीर्तेश जो बढ़िया फॉर्म में काफी खूबसूरती के साथ में अपने अनोखे अंदाज में रन बना रहे, और दूसरी तरफ यश चौधरी है जिनकी नजाकत, जिनकी लेंथ लाइन, जिनका आत्मविश्वास काफी बड़ा है। तो मैच काफी बड़ा बनने वाला है। इस बार फाइन लेग में गेंद को खेलते हुए सीधा गेंद सीमा रेखा के बाहर 4 से स्कोर फ्लाई होता हुआ स्कोर पहुंचता हुआ इस समय 16 के ऊपर। आगाज अच्छा है इस समय कीर्तेश का, लेकिन क्या शॉर्ट समय में कम बैकिंग करेंगे यश? जी हाँ, यश भी बहुत ही कमाल के खिलाड़ी यश चौधरी विकेट टेकर गेंदबाज है। फिलहाल पहली गेंद पर चौका, स्कोर इसी के साथ 16 पर पहुंच चुका है। कृतिश का ये दूसरा चौका। 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और मयूर 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत ही महत्वपूर्ण यह मुकाबला है
और साइड पर स्लॉक स्वीप करना चाहते थे, गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। अजीत अगेन टर्न खेलने का प्रयास, गेंद को रीड करने की जरूरत है। ये बहुत अच्छी गेंद यश द्वारा लेग कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली काफी है। बढ़िया वेरिएशन, एक सफल वेरिएशन। आपने देखा होगा थोड़ा से रुके थे और उसके बाद में थोड़ा सा गति में परिवर्तन किया, उंगलियां फेरी और गेंद जैसे ही गिरी बाहर की तरफ निकली है। डॉट बॉल एक खासियत रही है यश की, अच्छी वापसी मैं कहूंगा। तेज डाली है और तेज बाहर जाएगी। अगेन सिक्सर, 6 के 4 स्कोर में इजाफा पर स्कोर इस समय पहुंचता हुआ 22। बेहतरीन बेहतरीन टाइमिंग, कृतिश फॉर्म में आ रहे हैं। 2 चौके 1 छक्का जड चुके हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर दिग्गज मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर दाखल होत आहेत। CTM चंद्रकांत म्हात्रे चिखलपाडा 667 रुपयाची आर्थिक मदत आपण केलेली आहे। तुमचे हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद, थँक्यू सो मच यश चौधरी। ओहो क्या बात है, गोलंदाज टप्पा चुकला, क्रितेशने गुडघा टेकला आणि काय षटकार ठोकला। समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार, ब्युटिफुल टायमिंग। जे सर्व अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद। डीप इन द क्रीज जाऊन खेळलेला फटका, यश चौधरी वरती केलेलं आक्रमण, चौकार, डॉट बॉल, षटकार षटकार, धावसंख्येला आकार, धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, धावसंख्या झाली 28 ला। आता मयूर आणि बकतेश अक्षरशः मैदानावरती गोलंदाजाचा धूर काढतायत। 14 चेंडूंचा खेळ शेष आहे, 23 ची गरज आहे। बॅक टू बॅक काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय। यश चौधरीच्या गेन कीर्तेश करत खूप विस्फोटक पारी खेळताना एक चांगली नॉक बघायला मिळते। पुढचा चेंडू इथे सुद्धा उडवलाय आणि सरळ हा सलगचा 3रा षटकार आपल्याला बघायला मिळतोय। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर कृतेश घरत द्वारा। सबका टाइमिंग होगा, टाइमिंग बहुत इंपॉर्टेंट है, ये टाइमिंग का प्रॉपर कर रहे हैं। एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर चले गए थे और उसके बाद में अब स्कोर की बात करें तो रन संख्या 34 से स्कोर बोर्ड पर है। इस ओवर में 1 चौका और 3 सिक्सर है। बेहतरीन बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी कृतेश घरत द्वारा। जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पर है और 2 ओवर का खेल अभी तक अगर देखें तो यश चौधरी का यह महंगा ओवर है। लेग पर गेंदबाजी जरूर करते लेकिन इस बार डीप इन द क्रीज जाके लाजवाब बल्लेबाजी की है। खूबसूरती के साथ गेंद को मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेला गया बल्लेबाज कृतेश घरत द्वारा। कृतेश घरत रंगात आलाय परत। 17 धावांची आवश्यकता, 13 चेंडूंचा खेळ शिल्लक है, 13 गेंदे और 17 रनों की जरूरत। बेहतरीन बल्लेबाजी, क्या चौथा भी छक्का आएगा या विकेट? यश चौधरी बहुत अच्छी गेंद थी, इस बार ऑनसाइड पर खेलना चाहते थे, थोड़ा सा आगे रखा गया था। बल्ले का अनुरी किनार लगा, गेंद चली गई फाइन लेग पर। 12 गेंदे 16 रनों की जरूरत है और अजीत ये मुकाबला जीतने के लिए विकेट चाहिए, तभी जाकर आप कमबैक कर सकते हैं। उज्जवल मथाने थोड़ा सा मुझे लग रहा है बैकफुट पर चले गए, लेकिन 1-2 विकेट आएंगे ना तो कमबैक करने का मौका जरूर मिलेगा। अजीत के साथ चर्चा जारी रहेगी, तब तक डीजे मास्टर आपको आना है, समय ज्यादा ले लेना है। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। बुलेट स्कोडा नको तो गोडा, थँक्यू अमित त्यांना येतोय। 12 मध्ये बनवायच्या ते 16। मॅच थोडासा धाकटी डाणू संघाकडे जाताना आपण बघतोय। यशांचं एक एक्सपेन्सिव्ह षटक, महागडं षटक। आता अमित त्यांनाकडे जिम्मेदारी आहे, कमबॅकिंग करतील का, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच खेळून जातील का, हे बघणं अनिवार्य राहील। पुढचा चेंडू आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त। अमित त्यांना मॅन इन गोल्डन फॉर्म कीर्तेश करत फर्निचर डिस्ट्रॉय करताना पाठवतायत बॅक टू द डग आउट। थँक्यू डीजे मास्टर। वन साइड ही मैदानावरती काय घडलंय ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती येईल, पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जाईल। पुन्हा एकदा डीप इन द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला कृतेश घरतनं, पण फसला। हा अन्याय,
हा अण्णा असाच थांबणार नाही, आम्ही त्यांना विकेट टेकर आहे. बॅटिंग करताना देखील दमखम त्याने दाखवलाय. इथे चूक झाली, फलंदाजाला पडली भूल, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल. अमित अण्णाची गोलंदाजी पॉवरफुल, अतिशय सुरेख चेंडू टाकलाय, फलंदाज बाद झालाय आणि त्यामुळे सामन्यामध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा ट्विस्ट झालाय. कमबॅक करण्याची संधी, पुनरागमन करण्याची संधी. सामना थोडेही थांबू नका, महत्वाचा मॅच आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत, 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 11 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. अमित अन्ना गेंदबाजी कर रहे हैं, प्रीतम मैदान के अंदर पहुंच चुके हैं. प्रीतम बारी, बल्लेबाज कृतेश का विकेट गिरने के बाद मयूर 9 स्ट्राइक रेंज पर है, 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कृतेश घरत ने इस मुकाबले में बनाए 28 रन, 3 सिक्सर 2 चौके. ऑन साइड पर गेंद को खेला गया, बॉडी रन पर खिलाड़ी है यश चौधरी ने लॉन्ग रन पर फील्ड किया, लेकिन तब तक 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. 10 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. अजीत कांटे की टक्कर चल रही है मैदान के अंदर. नक्कीच अभि त्यांना आपला अनुभव पणाला लावतोय. कीर्तेश एक सेट बॅटरला पाठवलंय माघारी. आता मयूर आहेत त्यांच्या समोर. 10-15चं इक्वेशन आहे. अण्णा तयार होताना गोलंदाजी ट्रॅक व आणि इथे मयूर थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पाठवलाय सरळ. मॅसिव्ह सिक्सर, भरपूर लांब, जवळजवळ 100 मीटरचा षटकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात, मला अटक कर हो थँक्यू. पुण्यात. आता 9 मध्ये 9 बनवायचे आहेत. मयूर इज ऑन अ फायर. या स्पर्धेतला एकमेव असा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय ज्याने 100 क्रॉस केलेले आहेत. ओ गुड बॉल, जबरदस्त चेंडू आहे. परीक्षा घेणारा चेंडू होता मयूर यांचा. पडल्यानंतर टर्न झालाय, थोडासा बाउन्स झालाय, अनएक्सपेक्टेबल बाउन्स ज्याला आपण म्हणतो तो चेंडू बघतोय. बहुत अच्छी गेंद थी, पटकी हुई गेंद, टप्पा खाने के बाद उछाल मिला. इससे पहले थोड़ा आगे गेंदबाजी की, तब जाकर हमला हुआ तो अलग रणनीति. पहले इससे पहले इन्होंने फुल लेन गेंदबाजी की थी, तब जाकर उनको फायदा मिला था. अब ये अच्छा बाउंसर अमित अन्ना, आगे गेंद प्रहार किया और बल्लेबाज प्रीतम बारी और मयूर दोनों कमाल कर रहे मैदान के अंदर. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. सात चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. थोडासा मॅच धाकटी डहाणू संघाकडे वळतोय आणि इथे वेल फिनिश. क्या बात आहे मयूर, जबरदस्त मॅच फिनिशर. आणि मयूरची खासियत राहिले प्रत्येक मॅच मध्ये नॉट आउट. जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. मयूर यांचा एक विस्फोटक नॉक, एक नाबाद जिंदाबादचा नारा आणि सलग 3 मॅच मध्ये ते नॉट आउट राहिलेले आहेत. धाकटी डहाणू संघासाठी गेम चेंजर खेळाडू अमोल पाटील स्मृती चषक 20-25 पर्व 4थ्या मध्ये नाव गाजतंय मयूर मर्दे. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. चला लगेच या ठिकाणी आपण हस्तांदोलन करायचंय. कृतेश घरतनं 28 धावा ठोकल्यात, अतिशय दर्जेदार कामगिरी केली. एडबनची पूर्ण टीम आपण इथे व्यासपीठाच्या समोर यायचे. त्याचबरोबर मी मैदानावरती विनंती करेन पुन्हा एकदा धाकटी डहाणू संघाला, धाकटी डहाणू आपण पण या ठिकाणी बरोबर व्यासपीठाच्या समोर यायचे. कल्पेश जरा मैदानाकडे बघायचं. कल्पेश प्लीज, कारण आता शेवटचा मॅच आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सर्व आयोजक, त्याचबरोबर दोन्ही संघ, धाकटी डहाणू आपण समोर या इकडे. सर्व खेळाडू, एडबन टीम आपण देखील इकडे समोर यायचे. लवकर या, लवकर, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघाने आतमध्ये आलात तरी चालेल. इकडे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला उभं राहायचं. लवकर लवकर यायचं. या ठिकाणी व्यासपीठावरती
या ठिकाणी या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे मालिकेवराची जी बाईक आपण बघतोय अविनेश दादा किणी यांच्या माध्यमातून अगम मोटर्स दोन्ही टीम एका टीमने या बाजूला उभे राहा हां एका बाजूला डाव्या बाजूला राहायचं आहे दुसऱ्या बाजूला ओके लगेच घ्या कारण जोपर्यंत तिथे डागजुरी होते तोपर्यंत आपण इकडे एका बाजूला या बाजूला डाव्या बाजूला राहा एका टीमने तिकडे राहा लगेच एक टीम इकडे राहा धाकटी डावणू इकडे तुम्ही जरा अजून तिकडे लाईनमध्ये असेल लाईनमध्ये सर इकडे सर इकडे तुम्ही तिकडे थांबा तिकडेच थांबा